नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. गाजराचा हलवा. थंडीच्या या दिवसात छानपैकी गाजर बाजारांमध्ये येतात आणि आपण सगळेच जण हा बनवतो. पण कुठेही जास्त पदार्थ न वापरताना झटपट आणि शाही पद्धतीने कसा करायचा चला बघूयात. प्रथम आपण इथे एका कढईमध्ये हे दूध घालून घेतलं आहे. 100 ml दूध आहे हे. त्याच्यात आपण काय करणार आहोत, तर गॅस आपण बंद ठेवलेला आहे. दूध घातल्यावर आपल्याला त्याच्यात हे 100 ग्रॅम आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. मिल्क पावडर आपण थोडी थोडी घालून घेणार आहोत आणि ते दूध हलवून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. तर आधी तुम्ही हे मिक्स करून कढईत घालू शकता किंवा असंसुद्धा घालू शकता. तर मी आधी थोडी कढई गरम करून घेतली आणि त्याच्यात आपलं हे दूध घालून घेतले. आता ही सगळी 100 ग्रॅम दूध पावडर आपण ह्याच्यात घालून घेतलेली आहे आणि आपल्याला सतत हे ढवळून गाठी मोडून घ्यायचं आहे. तर आता आपण हे काय बनवतो आहे, तर आपण इथे मावा तयार करतो आहे घरच्या घरी. कारण आपल्याकडे मावा आपल्याला आणला तर सीझनलाच चांगला मिळतो आणि घरी बनवला ना तर आपल्याला फ्रेश पण मिळतो आणि झटपट पण होतो आणि अगदी कमी दुधामध्ये आपला हा मावा बनून जातो. तर कधी कुठल्या पदार्थात घालण्यासाठी आपल्याला मावा खावा हवा असला तर या पद्धतीने आपण घरच्या घरी छान प्रकारे बनवू शकतो. तर आता मी इथे 1 चमचा अगदी ह्याच्यात साधारण साजूक तूप घातलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं हे दूध आणि मिल्क पावडर आहे ना ती घट्ट होत आले. तर अशी सतत ढवळून घ्यायचे. 7-8 मिनटात हा मावा आपला घरच्या घरी तयार होतो. तर आता मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि आता एकदम स्लो केलेली आहे. तुम्ही बघू शकता आपला मावा खवा इथे रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी हा खवा बनवून घेतलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला खवा हा बनवता येतो. तर आता रेडी आहे. आपण काढून ठेवूया बाजूला. तर तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर खूप मस्त झालं आहे, स्मूथ आहे आणि रवाळसुद्धा आहे. हे तुम्हाला असं व्यवस्थित दिसत नाही आहे, पण मस्त आपला खवा हा बनून तयार झाला आहे. आता खवा बाजूला ठेवूया. आता आपण इथे हे गाजर घेतलेले आहेत. गाजर धुवून स्वच्छ केलेले आहेत. आता आपल्याला हे साफ करायचे आहेत. तर साफ करायच्या आधी काय करणार आहे, तर अशा प्रकारे हे जे मोठे मोठे गाजर असतात ना ते तुम्ही असंच सरसकट किसायचं नाही. तर मी काय करते, त्याच्यामधला जो दांडा असतो ना तो मी काढून टाकते. कारण तो दांडा कडवट असतो, तुरट असतो, जरासा चुरचुरीत पण असतो, आपल्या जिभेला तो लागतो आणि मग अशाने काय वेळेला गाजराच्या हलव्याची चव व्यवस्थित लागत नाही. म्हणून मी काय करते, जर अशा प्रकारे जर मोठा असला तर त्याचा तर मधला दांडा असतो ना तो काढून टाकते आणि बाजूचं पण आपण किसून घ्यायचे नंतर. तर अशा प्रकारे बघू शकता मी हा मोठा गाजराचा भाग काढून त्याचे तुकडे करून घेतले. तुम्ही बघू शकता किती प्रमाणात हा पांढरा भाग आहे, पिवळट असा पांढरा भाग. तो अतिशय विचित्र असा लागतो, कडवट पण त्याची कधी कधी चव असते. तर असे मी सगळं हा साफ करून काढून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या गाजरामध्ये सुद्धा हा पिवळट असा भाग आहे ना, हा पण अगदी कडवट असा लागतो. तर अशा प्रकारे कुठे काय खराब वगैरे असेल तर ते काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे त्याला मधल्या दांड्याला मी ह्या सोलाण्याच्या ह्या साह्याने काढून घेणार आहे. जेवढा निघेल भाग ना तेवढा मी काढून टाकणार आहे, कारण मला तो अजिबात गाजर हलव्यात आवडत नाही भाग. तर अशा प्रकारे गाजर आपण सगळे स्वच्छ करून घेतले, सालं काढून घ्यायचेत अलगद अशा आणि साफ करून आपण आता हे गाजर सगळे किसून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे सगळं असे व्यवस्थित असे मी गाजर आधी साफ करून हे घेतले आहे. आता आपण किसणीने किसायचं ना, तर बारीक किसणीने किसायला गेलं तर तुम्ही बघू शकता अतिशय त्याचा बारीक असा किस निघतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गाजर हलव्यामध्ये गाजर किसून घातला तर काय होतो, खूप पाणी सुटतं आणि गाजर हलव्याचा अगदी गलका होतो. मग आता मी काय करणार आहे, एवढं बारीक मला नको आहे म्हणून मी काय करणार आहे, अगदी मोठ्या बाजूने आता किसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता या मोठ्या बाजूने किसलं ना का गाजर हलव्याचा किस अगदी हा पडतो ना तो जरा मोठा मोठा असतो आणि गाजर हलवा होईपर्यंत तो अगदी त्या हलव्यामध्ये व्यवस्थित राहतो तयार होईपर्यंत आणि मस्त मोकळा मोकळा असा हा गाजर हलवा तयार होतो. तर मी आता सगळा गाजर हा मोठ्या बाजूने किसून घेते. तर तुम्ही कधी गाजर हलवा केलात तर या पद्धतीने हा गाजर किसून घ्या. इथे आपला गाजरचा किस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे असे त्याचे पीस पडलेले आहेत. तर आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई जाडबुडाची घ्यायची आहे, जेणेकरून हलवा कुठेही लागणार नाही, करपणार नाही. आता त्याच्यात आपल्याला अगदी 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे.
तुम्हाला आवडत असले जास्त घातलं तरी चालेल, पण तुम्ही नंतर ह्या हलव्याचं टेक्स्चर बघू शकता आणि लूकसुद्धा एकदम वेगळंच दिसणार आहे. तर आता मी सगळं गाजराचं कीस ह्याच्यात घालून ठेवलेलं आहे, घातला आहे कढईमध्ये आणि तो अगदी थोडा वेळ आपल्याला ढवळायचा आहे. अगदी 2-3 मिनटं ढवळून घ्यायचं आहे, जास्त परतत बसायचं नाही. तर ही पद्धत तुम्ही बघा. तुम्हाला हा गाजर हलवा केलात ना तर अगदी झटपट होतो आणि ही पद्धतसुद्धा तुम्हाला आवडेल. अगदी 2-3 मिनटं हे असं परतून घेतलं आहे हळूवारपणे. मी तूप सगळ्या किसाला लावून घेतलं आहे आणि किस असा आरतून परतून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे आता आपल्याला, हा किस आहे ना तो असाच लावून ठेवायचा आहे या कढईमध्ये. गॅसची फ्लेम मंद ठेवायची एकदम आणि 5-6 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे झाकण देऊन. 5-6 मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे गाजर आहे ना, गाजराचा कीस तो वाफेवर छानपैकी शिजलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पाण्याचं प्रमाण किती कमी आहे. आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे, आता आपल्याला लगेचच ह्याच्यात साखर घालून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला याच्यात साखर घालायची आहे. इथे मी 15 चमचे फक्त पोहेकाच्या चमच्यानी साखर घातलेली आहे. ह्या बाऊलमध्ये एकूण 20 चमचे साखर मी बरोबर मोजून घेतलेली आहे. त्यातली मी अर्धी घालणार आहे, म्हणजे बरोबर हे 15 चमचे मी साखर त्याच्यात घातलेली आहे. तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही वापरू शकता, पण अति गोड हा हलवा बरा लागणार नाही. अगदी परफेक्ट माप आहे, परफेक्ट गोड होतं. जास्त साखर घालू नका, कारण आपण ह्याच्यात मिल्क पावडरचा खवा पण वापरणार आहोत. आता साखर घालून मी हे चांगलं असं ढवळून घेते. ते 4-5 मिनटं फक्त आपल्याला ढवळायचं आहे. हे ढवळत असताना तुम्हाला इथे दिसते, इथे अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे. आता आपण ह्याच्यात काय करायचं आहे, अगदी 5-6 मिनटं ढवळून झालं, साखर जरा विरघळली की आपण ह्याच्यात पुढचं साहित्य घालायचं आहे. ते म्हणजे मी ह्याच्यात 100 ग्रॅम दुधावरची साय घेतलेली आहे. तुम्ही दूध घातलं तर झटपट हलवा बनणार नाही, त्यामुळे दुधावरची साय घालायची आहे आणि हे हळूहळू घालून असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे. हळूहळू ढवळून घेतलं का काय होईल, ती साय तुपाचं काम करेल विरघळल्यावर आणि या हलव्याला चव पण छान लागेल आणि तूप पण जास्त घालावं लागणार नाही किंवा 1 लिटर दूधसुद्धा वापरावं लागणार नाही. साय असली तर वापरा, नाही घातली तर काहीच हरकत नाही. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्ही याच्यात हा केलेला खवा वापरू शकता. तर अशा प्रकारे मी ही साय घालून घेतले आणि अगदी परत 5-6 मिनटं हे ढवळून घेणार आहे. हे लगेचच कोरडं होईल आणि आपल्याला जास्त ढवळत बसण्याची काहीच गरज नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ असंच झाकण न लावताना असं ढवळून घ्यायचं आहे अधनं-मधनं आणि त्याला शिजू द्यायचं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यात हा केलेला जो मावा आहे ना खवा, तो घालून घ्यायचा आहे. हा जरा घट्ट झाला आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे, तो मी असं हाताने कुस्करून घालत आहे. तर हा 100 ग्रॅम मावा आपला तयार झालेला आहे. फक्त 100 ग्रॅम दूध पावडर आणि 100 ml दुधामुळे. तर अशा प्रकारे मग हा खवा घालून घेतलेला आहे आणि अगदी 5-6 मिनटं हा ढवळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कुठेही ह्या हलव्याला पाणी सुटलेलं नाही. जर आपण दूध घातलं तर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी सुटतं आणि मग ते दूध आटवायला पण आपल्याला खूप वेळ लागतो. तर इथे कुठेही जास्त वेळ न लावताना अशा पद्धतीचा मी हलवा बनवलेला आहे. तर आता थोडा वेळ ढवळून घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला याच्यात काजू बदामाचे तुकडे आवडीनुसार घालून घ्यायचे. तुम्ही आधी फ्राय करून घेतलेत आणि घातले तरी चालतील आणि असेही घातले तरीच छान लागतात. तर काजू बदामाचे तुकडे घालून घेतलेत. आता ते ढवळून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला त्याच्यात आवडीनुसार तुम्ही याच्यात केशरसुद्धा घालू शकता, पण मी इथे अगदी 1 चमचा अशी सरभरीत वाटलेली ही वेलची पावडर घालणार आहे. वेलची पावडर जास्त बारीक अशी घालू नका. हलव्यामध्ये अशी वेलची पावडर असली का छान चव येते. अगदी बघू शकता हलवा आता कोरडा होत चालला आहे आणि अगदी 2-3 मिनटं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि हलवा आपला खाण्यासाठी आता रेडी आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने हलव्याची रेसिपी मी केलेली आहे, बघू शकता. आता ह्या हलव्याला ना आपण तूप वगैरे न घालतानासुद्धा मस्तपैकी हे तूप सुटलेलं आहे. ते कशामुळे, तर आपण साय घातल्यामुळे. याचं टेक्स्चर बघू शकता, रवाळ दिसतं आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे रंग हलव्याला आपल्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे आपला हा गाजराचा हलवा तयार झाला आहे आणि त्याचे प्रत्येक किसलेला कण हा व्यवस्थित दिसतो आहे, कीस हा व्यवस्थित दिसतो आहे आणि खातानासुद्धा आपल्या जिभेखाली
हा गाजराचे तुकडे येतात, त्यामुळे खूप छान प्रकारे हलव्याची चव लागते. तुम्ही बघू शकता आणि बघू शकता किती मोकळा मोकळा असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तर कुठेही जास्त दूध, साखर, तूप न वापरताना या सोप्या पद्धतीने तुम्ही हा गाजर हलवा नक्की ट्राय करा. असाही आपण हा बनवतोच, पण कधीतरी वेगळ्या पद्धतीने हा बनवा. अगदी सोपी पद्धत आहे. घरगुती कार्यक्रमामध्ये, पूजेसाठी किंवा बड्डे पार्टीसाठी आणि असाही आपल्याला सीझनला आपण हा गाजर हलवा बनवतो. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या आणि रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.